Welcome students, class 8 subject general science. Today we discuss about the first topic in our general science subject. Name of our topic is living world and classification of microbes. So living world means all the living organisms which are there, those are classified in a specific manner. So how the classification of these microbes or small microorganism is done, that we discuss in this topic. आपल्या सभोवताली असणारे जे सूक्ष्म जीव आहेत त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं हे या टॉपिकमध्ये आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, द फर्स्ट पार्ट, that is, can you recall? First question is, what is hierarchy for the classification of living organism? See the term hierarchy. Hierarchy means steps or the levels. So at the time of doing the classification, some steps or the arrangement method is there, so that is called as a hierarchy. I think you know that, or some terms you heard: division, subdivision, kingdom, subkingdom, like that. So these are the hierarchy levels. So when the classification is done, in that case, at the beginning, division, subdivision, then class, subclass or phylum, subphylum, then genus and species. Likewise, number of steps are there, and with help of this step the classification is done, and this is called as a hierarchy of a classification. क्लासिफिकेशन करत असताना विशिष्ट स्टेप्सचा किंवा पायऱ्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये ज्या पायऱ्या आहेत आता मी सांगितल्याप्रमाणे, डिव्हिजन, सब डिव्हिजन किंवा किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, सब डिव्हिजन, क्लास, सब क्लास, त्यानंतर जीनस आणि स्पेसिस. तर या स्टेप्सलाच हिरार्ची ऑफ अ क्लासिफिकेशन असं म्हणतात. देन हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर? सो बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम मीन्स a name is given to the organism in two parts. So this method is invented by a scientist whose name is Carl Linnaeus. Okay, so name of a scientist who invented this method is nothing but the Carl Linnaeus. And what is meant by binomial name? Any organism is giving the name in two parts, that is called as a binomial nomenclature. Which levels of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature? आत्ता मी जे बोललो हिरार्ची बद्दल तुमच्या कन्सेप्ट लक्षात आलाय की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, पण या बायनॉमियल नॉमिनिक्लेचर करत असताना याच्यामध्ये कुठल्या स्टेप्स वापरले जातात असं म्हणलंय. लक्षात घ्या मित्रांनो, फक्त दोन स्टेप्सचा याच्यामध्ये अंतर्भाव आहे, म्हणजे दोन नावाचे भाग आहेत, आणि बायनॉमियल याचा अर्थ काय की दोन नावांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. So the first part is the genus and the second part is the species. लक्षात येते? So in case of binomial nomenclature, the name of organism is given in two parts. The first part is the genus and the second part is the species. Okay? Then we proceed to the first point in this topic, that is biodiversity and the need of a classification. So the first point is biodiversity and need of a classification. विद्यार्थी मित्रांनो, हे सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला काही सूचना सांगायच्या मला, की सध्याच्या कोविड-19 या आजाराच्या दुष्प्रभावामुळे आपले शाळेतील तास होत नाहीत. त्यामुळं अभ्यासक्रमामधील काही भाग हा मूल्यमापनातून वगळलेला आहे. साधारणतः पूर्ण अभ्यासक्रमापैकी 25% भाग हा वगळला आहे, आणि हा जो मूल्यमापनातून वगळलेला किंवा कमी केलेला अभ्यासक्रम जो आहे त्याच्या खुणा या पुस्तकामध्ये केलेल्या आहेत मी रेड क्रॉस लाईनच्या सहाय्याने. तर या लाल रंगाचे जे फुल्या तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे हा पार्ट आपल्या परीक्षेतून म्हणजे मूल्यमापनातून वगळलेला आहे. तुम्ही माहितीसाठी वाचा, त्याचा अभ्यास करा, परंतु मूल्यमापनासाठी तो नाही आहे. तरीसुद्धा जरी मूल्यमापनात नसेल, जिथं आवश्यकता असेल त्यातला काही भाग मी एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे इथून पुढं ज्या ठिकाणी तुम्हाला अशा रेड क्रॉस लाईन दिसतील त्याचा अर्थ तो मूल्यमापनासाठी भाग नाही, हे लक्षात असू द्या. सो वी डिस्कस हिअर बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ अ क्लासिफिकेशन. इथून पुढे एक काम करायचं मित्रांनो, आपला अभ्यास विज्ञानाचा कॉन्फिडेंटली होण्यासाठी, चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपली व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे.
आणि व्होकॅब्लरी डेव्हलप करण्यासाठी, आपलं शब्दज्ञान डेव्हलप करण्यासाठी आपण ज्या वेळेला अभ्यास करतोय, एखादा तास अटेंड करतोय, तर त्यावेळेला त्या तासाला जे नवीन शब्द येतील, तुम्ही हातात पेन्सिल ठेवायचे, पुस्तक पण घ्यायचं आहे आणि पुस्तकामध्ये त्या शब्दाला अंडरलाईन करा आणि शब्दार्थ लिहा, जेणेकरून हे लिहिलेले शब्दार्थ परत तुम्ही पाठ कराल आणि आपल्याला एक्सप्लेनेशन करताना किंवा उत्तरं लिहित असताना त्याची मदत होईल. ठीक आहे. सो बायोडायव्हर्सिटी याचा मराठीत अर्थ होतो जैवविविधता किंवा सजीवांमध्ये असणारे विविधता, वैशिष्ट्यपूर्णता किंवा वेगवेगळेपणा. सो दिस बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ अ क्लासिफिकेशन. नीड ऑफ अ क्लासिफिकेशन, वर्गीकरणाची आवश्यकता. पण पृथ्वीवर जर आपण बघितलं तर असंख्य प्रकारचे सजीव आहेत. इतकी त्यांची संख्या आहे, इतकी संख्या आहे की प्रत्येक सजीवाचा एक एक सजीव घेऊन आपण अभ्यास करू शकत नाही. मग आता ह्याला काय करता येईल? तर त्याला एकच उपाय आहे की सारख्या गुणधर्माचे सजीव असे गट तयार करायचे आणि भिन्न गुणधर्माचे वेगळे करायचे, की जेणेकरून आपल्याला त्या गटाचा किंवा समूहाचा जर अभ्यास केला तर पूर्णपणे जीवसृष्टीचं ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. लक्षात येत आहे? सो वाय द क्लासिफिकेशन इज इसेन्शियल? Number of individuals is more and study of each of the individual is impossible. So for that purpose, the entire life or the organisms are grouped into the groups, and this making group by considering similarity and dissimilarity is called as a classification. Last year we learned that all the living organisms on earth have adapted according to the geographic regions, food ingestion, defense, etc. So different kinds of the organisms are there. So for the grouping purpose of this organism or classification purpose, we used some criteria, and by using that criteria we have made or we have done the groups of an organism. Last year आपण स्टडी केलंय की कोणत्या भागामध्ये सजीव राहतात, त्यांचं अन्न कुठल्या प्रकारचं आहे, कशा पद्धतीने स्वसंरक्षण ते करतात, त्यानुसार ग्रुपिंग केलेलं आहे. While adapting, many differences are observed in the organism of a same species too. If the organisms are from the same species, then also to get adjusted, to get accommodated, that means the organisms are adapting to the environment and some changes are found in them. According to the 2011 census, around 87 million species of the living organisms are found on the earth, including land and sea. बघा, according to 2011 census, 2011च्या सेन्सेस म्हणजे जनगणना, 2011च्या जनगणनेनुसार साधारण 87 मिलियन स्पेसीज म्हणजे प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आढळले. कुठं? पृथ्वीवरती. ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. अर्थात ही टोटल संख्या ही जमिनीवरती आणि समुद्रामधील प्राण्यांची आहे. टू स्टडी सच अ वास्ट नंबर, इट इज इसेन्शियल टू डिव्हाइड देम इन टू ग्रुप्स. म्हणजे एवढी मोठ्या संख्येतले सजीव जर त्यांचा अभ्यास करायचा असेल तर त्यांचे ग्रुप करणं आवश्यक आहे. सो ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे की ग्रुपिंग करत असताना काय क्रायटेरिया वापरला, तर ग्रुप करत असताना सेम कॅरेक्टर असणारे ऑर्गॅनिझम हे एका गटामध्ये आणि वेगळे कॅरेक्टर असणारे ऑर्गॅनिझम हे दुसऱ्या गटामध्ये, म्हणजे सिमिलॅरिटीज आणि डिससिमिलॅरिटी हा क्रायटेरिया वापरून ग्रुपिंग केलं जातं. This process of dividing living organism into groups and subgroups is called as a biological classification. ही जी मेथड आहे ग्रुप करणे, कसे तर सारखे आणि वेगळे यानुसार, याला म्हणायचं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. रॉबर्ट हार्डिंग व्हिटकर in 1920 to 1980 was an American ecologist. रॉबर्ट व्हिटकर हे शास्त्रज्ञ आहेत की जे अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहेत, इकॉलॉजीचा अभ्यास करणारे. त्यांचा जो जीवनकाल आहे तो 1920 ते 1980चा होता. In 1969, he divided living organism into 5 kingdoms or 5 groups. रॉबर्ट व्हिटकर, आपण शॉर्टमध्ये व्हिटकर असा उच्चार करूया, रॉबर्ट व्हिटकर यांनी या पूर्ण सजीव सृष्टीचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन हे 5 गटामध्ये केलं. मित्रांनो, या टॉपिकमधील हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि व्यवस्थित समजून घेऊन तुम्ही लक्षात ठेवा.
Who invented the 5 group method of a classification? Robert Harding Whittaker. Okay, how many groups are there? 5 groups. So we discuss about these different groups and how the entire classification is done by him. For this classification, Whittaker considered following criteria. मगापासून आपण चर्चा करतोय की क्लासिफिकेशन करण्यासाठी काही क्रायटेरिया, काही पद्धतीचा वापर केला पाहिजे. तर त्यांनी कोणकोणते क्रायटेरिया वापरल्या की जेणेकरून क्लासिफिकेशन करणं शक्य झालं. आपण ते क्रायटेरिया बघूयात आणि मग ॲक्च्युली 5 किंगडम क्लासिफिकेशन जे त्यांनी केलं ते कसं आहे लक्षात येईल. सो फर्स्ट क्रायटेरिया इज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. जे काही ऑर्गॅनिझम असेल, लिव्हिंग बिईंग असेल, त्याच्यामध्ये असणाऱ्या सेल्स कशा आहेत, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्या आधारे त्यांनी क्लासिफिकेशन केलं. आणि त्यामध्ये प्रो कॅरिओटिक आणि यू कॅरिओटिक हे 2 प्रकार आहेत. I think you have to remember these are the 2 types of the organisms, prokaryotic organisms and the eukaryotic organism, as well as these are the 2 types of the cells, prokaryotic cell and the eukaryotic cell. Pro means primitive. कायम लक्षात ठेवा, प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, म्हणजे सेल जरी असतील तर अगद्या साध्या स्वरूपातील सेल्स म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल. आणि यूकॅरियोटिक याचा अर्थ ॲडव्हान्स्ड किंवा विकसित. ओके, तर कॉम्प्लेक्सिटी सेलची जी आहे त्याच्या आधारे क्लासिफिकेशन केलं गेलं प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट. सेकंड जो क्रायटेरिया वापरला तो म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. सो हाऊ द ऑर्गॅनिझम्स आर either the unicellular or a multicellular. By using this criteria the classification is done. Next one, third, mode of nutrition. Nutrition, that is intake of food material. How the organisms are taking their food or nutrition is done. By this way the criteria is used. So plants are nothing but the autotrophs. प्लांट्स जे आहेत, हिरव्या वनस्पती, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हाऊ? बाय द फोटोसिंथेसिस प्रोसेस. म्हणजे प्लांट जे आहे ते ॲटोट्रॉफिक आहेत. देन सेकंड वन, फंगाय. फंगाय ज्याला आपण बुरशी असं म्हणतो, कवकवर्गीय वनस्पती. सो दिस फंगाय आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक मृतोपजीवी, मृत प्राण्यांच्या शरीरावरती किंवा टाकाऊ कचऱ्यातील ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती वाढणारे हे सूक्ष्मजीव आहेत. ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम. बघा, फंगायचं अन्न काय, जे टाकाऊ वेस्ट मॅटर आहे, सगळे टाकाऊ पदार्थ आहेत त्याच्यावरती ते जगतात. आणि तिसरा एक वर्ग आहे तो म्हणजे ॲनिमल्स, हेट्रोट्रॉफिक अँड इंजेस्टिव्ह. हेट्रोट्रॉफिक याचा अर्थ दुसऱ्यापासून अन्न मिळवतात, स्वतः अन्न प्लांटसारखे तयार करत नसणारे. आणि इंजेस्टिव्ह, इंजेस्टिव्ह म्हणजे अन्न ग्रहण करतात, गिळतात असे. देन फोर्थ क्रायटेरिया इज द लाईफस्टाईल. लाईफस्टाईल कशी? त्यामध्ये प्लांट्स की जे प्रोड्युसर म्हणून काम करतात, स्वतः अन्न तयार करतात. त्यानंतर ॲनिमल्स हे कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे प्लांट्सने तयार केलेलं अन्न स्वतः घेणारे. आणि फंगाय की जे डिकॉम्पोजर्स आहेत. डिकॉम्पोजर्स म्हणजे काय? डिकॉम्पोजिशन करणारे, म्हणजे काय? विघटन करणारे. ओके, लाईफस्टाईलनुसार किती प्रकार आहेत? 3. कोणते? प्लांट्स ॲक्टिंग ॲज अ प्रोड्युसर. सेकंड वन, ॲनिमल्स, these are nothing but the consumers, and the fungi, that is decomposers. ठीक आहे. आणि लास्ट जो क्रायटेरिया आहे, 5th क्रायटेरिया, तो म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय? प्रोकॅरियोटिक टू यूकॅरियोटिक ऑर द युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. म्हणजे अगदी प्रिमिटिव्ह प्रकारचे आहेत, साध्या प्रकारचे आहेत का विकसित आहेत, आणि युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर कडे या पद्धतीनं क्रायटेरियाचा वापर केला. आत्ता आपण जी चर्चा केली 5 क्रायटेरिया, त्याच्या आधारे पूर्ण सजीवसृष्टीचं वर्गीकरण आहे, तर कसं केलेलं आहे तो तक्ता आपण बघतोय इथं. सी द टायटल, 5 किंगडम सिस्टीम ऑफ अ क्लासिफिकेशन. ठीक आहे. इन धिस इनिशियली द टायटल इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मुख्य काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन. पहिला बेस काय? प्रोकॅरियोटिक्स आणि यूकॅरियोटिक. 2 वर्ग काय केले? प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. म्हणजे साधे प्रकारचे शरीर रचना असणारे सूक्ष्मजीव. आणि दुसरा काय? विकसित शरीर असणारे सूक्ष्मजीव. प्रोकॅरियोटिकमध्ये परत युनिसेल्युलर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. युनि मीन्स सिंगल, एकपेशीय शरीर असणारे युनिसेल्युलर. त्यानंतर त्याच्यामध्ये किंगडम, मोनेरा. आता किंगडम म्हणजे काय?
तर टोटल सजीव सृष्टी जी आहे बघा, नीट लक्षात घ्या, हे एकूण किती विभागामध्ये त्यांनी विभागली? 5 विभागामध्ये. आणि ह्या प्रत्येक विभागाला नाव दिले आणि तो जो स्तर आहे किंवा गट आहे त्या गटाचं नाव आहे. आपलं कसं असतं 8A, 8B, 8C, 8D, त्या पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा जे गट तयार केले त्या प्रत्येक गटाला नाव आहे. आणि आपण 8वी म्हणतो तसं किंगडम, ए मोनेरा. लक्षात येत आहे? म्हणजे 5 जे गट आहेत ते किंगडम आहेत आणि प्रत्येक किंगडमला परत नाव दिलं आहे. किंगडम मोनेरा हा पहिला किंगडम आहे. त्यानंतर या दुसरा जो गट आहे एकच आहे पहा, प्रोकॅरियोटिक मध्ये हा किंगडम मोनेरा हा एकच किंगडम आहे. युकॅरियोटिक मध्ये परत 2 प्रकार आढळतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. जरी विकसित असले तरी सुद्धा काही युकॅरियोटिक जीव कसे आहेत, सजीव जे आहेत ते युनिसेल्युलर, एकपेशीय आहे. आणि उरलेले जे दुसरे आहेत ते मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय आहेत. या युनिसेल्युलरचा परत एक किंगडम आहे, किंगडम प्रोटिस्टा. पहा, फर्स्ट किंगडम काय होता? मोनेरा. आता युकॅरियोटिक मधला युनिसेल्युलरचा दुसरा किंगडम कुठला? प्रोटिस्टा. तर या मल्टीसेल्युलर मध्ये परत 3 किंगडम्स आहेत. कुठले कुठले? किंगडम फंगाय, देन किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमॅलिया. मल्टीसेल्युलर मधले किंगडम कुठले आहेत? किंगडम फंगाय. फंगाय मीन्स these are cell wall. In case of fungi, the cell wall is present, but organisms can't perform photosynthesis. फंगाय हे असे ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यामध्ये सेल जे आहेत त्यांना सेल वॉल आहे, परंतु क्लोरोप्लास्ट नाही आहे, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. हा एक गट झाला. त्यानंतर चौथा किंगडम प्लांटी म्हणजे प्लांट्स. यांचं वैशिष्ट्य काय पहा? सेल वॉल प्रेझेंट. प्लांट्समध्ये सुद्धा सेलला सेल वॉल असतं. अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. प्लांटचं वैशिष्ट्य काय? त्यांच्यात क्लोरोप्लास्ट आहे सेलमध्ये आणि ते फोटोसिंथेसिस करू शकतात. नेक्स्ट फिफ्थ किंगडम ॲनिमॅलिया. नो सेल वॉल. कुठल्याही प्राण्याचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये ज्या सेल असतात त्या सेलला सेल वॉल नसतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द 5 किंगडम क्लासिफिकेशन, the criteria used and the names of 5 kingdoms. Now we go in detail about each of the kingdom. हे जे 5 किंगडम आहेत त्या प्रत्येकाचा अभ्यास आपण स्वतंत्रपणे प्रत्येक किंगडमचा थोडक्यात करणार आहोत. So we proceed to the next point, that is first kingdom. Which one? Kingdom Monera. हा पहिला किंगडम आपण विचारात घेणार आहे, मोनेरा. इथे ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली काही करण्यासाठी आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहे. मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक किंगडम म्हणजे एक गट आहे आणि त्या गटामध्ये असणाऱ्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करणं म्हणजे 5 किंगडमचा अभ्यास करणं. आपण किंगडम मोनेराचा अभ्यास करत असताना लक्षात ठेवण्यासाठी, आपल्याला समराईज करण्यासाठी आयडिया सांगतो. हे मुद्दे पाठ करण्यापेक्षा, शब्द वाक्य पाठ करण्यापेक्षा तुम्ही डायग्रामवर कॉन्सन्ट्रेट करा. ज्यावेळेला आपण किंगडम एखादा म्हणतो, मोनेरा असेल, प्रोटिस्ट असेल, फंगाय, ॲनिमॅलिया, प्लांटी, तर त्या किंगडम मधल्या ॲनिमल्सची, ऑर्गॅनिझमच्या डायग्राम लक्षात ठेवा. आता इथे ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा काय दिसतं बघा. अतिशय मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, स्मॉल बॅक्टेरिया आहेत. मग आता त्याच्यामध्ये वेगवेगळे कोणकोणते प्रकार आहेत आपल्याला पाहिलं डायग्राम मध्ये लक्षात येईल. स्ट्रेप्टोकोकस निमोनी, देन क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, देन ट्रेपोनिमा पोलिडम, व्हिब्रिओ कॉलरी, साल्मोनेला टायफी, क्लॉस्ट्रिडियम, त्यानंतर लिगोनेला निमोनिया, स्टेफायलोकोकस ऑरियस. So these are the different kinds of bacteria which are responsible to cause the diseases. बरोबर आहे. आता आपल्याला बाकी इथे विचार करणार नाही आपण डिसीजेस बद्दल वगैरे, तर त्यांची शरीर रचना कशी आहे. काही गोल आहेत, काही असे लांब आहेत, हे पाहिजे दिसत आहे स्ट्रक्चर, काही आळ्यांसारखे दिसत आहेत, काही बॉडी आहे परत शेपटी असल्यासारखे आहे, काही ना शेपटे आहेत, मल्टीसेल्युलर आहे, आपलं मल्टीफ्लॅजिलेट स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये खूप विविध आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. किंगडम 1 मोनेरा आपण त्याची बघूया ॲक्टिव्हिटी. आता हे सजीव नेमके कुठं सापडतात, पाहायचं कुठं, त्यासाठी ॲक्टिव्हिटी दिली पहा. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ अ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. काय प्रयोग करा, तर आपल्या घरामध्ये जे दही असतं का नाही, किंवा त्या दह्याचा आपण ताक बनवतो, तर त्या ताकाचा एक थेंब ग्लास स्लाइडवरती घ्यायचा आणि ती स्लाइड मायक्रोस्कोपच्या खाली ठेवून ऑब्झर्व करायचं. काही जण म्हणतील ताकात काय आहे,
ताकात काय तर ताक किंवा जे दही बनतंय त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि या मायक्रो ऑर्गॅनिझममुळंच दुधाचं दही बनतंय आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्झर्व करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट आपण करतोय. ठीक आहे. देन डायल्यूट इट विथ अ लिटल वॉटर. जर दही घेतलं असेल किंवा ताक असेल घट्ट तर पाणी घालून ते पातळ करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय होईल तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची खूप गर्दी आहे ती कमी होईल आणि आपल्याला सुट्टे सुट्टे इंडिव्हिज्युअल बघता येतील. केअरफुली कीप अ कव्हर स्लीप. त्या ग्लास स्लाईडवरती आपण ताकाचं थेंब घेतलाय, पाणी टाकलं आणि वरती कव्हर स्लीप ठेवायची, काचेची दुसरी छोटीशी पातळ एक स्लीप ठेवायची त्याच्यावरती. ऑब्झर्व इट अंडर द हाय पॉवर ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. Then what we have to do? Just keep this slide under the compound microscope and we have to observe. What did you see? We see the microorganisms which are present in that curd or the buttermilk. Moving small rod-like microbes are lactobacilli bacteria. So you see on a slide some moving microorganisms are there and these are nothing but the rod-shaped microorganism and name of a microorganism is a lactobacilli. तुम्हाला रॉडच्या आकारात छोटे छोटे सूक्ष्मजीव हालताना दिसतील, नाव त्यांचं लॅक्टोबॅसिलाई. सो ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. या प्रकारच्या वेगवेगळ्या बॅक्टेरिया आणि काही ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे नीलहरित शैवाल, निळ्या आणि हिरवट रंगाचं शैवाल म्हणजे शेवाळ आपल्याला माहिती आहे ना, डबक्यात घाण पाण्यात असतं ते, तर यांचा समावेश या मोनेरामध्ये आहे. आता हे जे सगळे जीव आहेत त्यांचे कॅरेक्टर्स काय हे आपल्यासाठी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. वी सी हिअर द कॅरेक्टर फर्स्ट. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. हे सगळे ऑर्गॅनिझम कसे आहेत? युनिसेल्युलर, एकपेशीय. देन सेकंड कॅरेक्टर, दे मे बी ॲटोट्रॉफिक ऑर हेटोट्रॉफिक. त्यांच्यातले काही स्वतःनं तयार करतात, अल्गीसारखे ब्ल्यू ग्रीन शैवाल आपण म्हणलो ना ते, तर काही दुसऱ्यावर अवलंबून आहेत, हेड्रोट्रॉप्स. Then the third character, that is, these are prokaryotic cells without the distinct nucleus or the cell organelles. यांच्यामधले बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम हे प्रोकॅरियोटिक आहेत, म्हणजे कसे अतिविकसित नाहीत, अगदी साध्या स्वरूपातले आहेत. कॅरेक्टर लक्षात राहतील. ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, then these are autotrophic or heterotrophic, and third one, these are prokaryotic cell without the distinct न्यूक्लियस ऑर द सेल ऑर्गॅनिझम. विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस याचा अर्थ काय पहा, हे असे ऑर्गॅनिझम आहेत की यांच्या सेलला ठळक स्पष्ट असा न्यूक्लियस म्हणजे केंद्रक नाही आणि सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे पेशीचे अवयव. सेलच्या आतमध्ये वेगवेगळे अवयव असतात ना, छोटे छोटे पेशीचे अवयव, ते पण स्पष्ट दिसत नाहीत. ओके. देन वी प्रोसीड टू द नेक्स्ट, दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा. आपण दुसरा किंगडम बघतोय, प्रोटिस्टा. आता या प्रोटिस्टा किंगडम मध्ये असणारे ऑर्गॅनिझम इथं तुम्हाला दिसत आहेत पहा, वेगवेगळे ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम प्रोटिस्टा. याच्यात कोणते कोणते ऑर्गॅनिझम आहेत पहा. वॉल्वॉक्स आहे, देन पॅरामेशियम, देन युग्लिना अँड द अमिबा. हे प्रोटिस्टामध्ये असणारे ऑर्गॅनिझम. ऍक्टिव्हिटी काय करायची आणि कॅरेक्टर काय लक्षात ठेवायचे पहा. पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ अ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. आत्ता आपण काय करणार आहे तर स्लाइडवरती एक तळ्यातील किंवा जे डबकं असतं ना त्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब घ्यायचा आहे. वी हॅव टू कलेक्ट अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम द pond and we have to take this drop on a slide, then observe it under the low power and high power of a microscope. We have to keep this slide under the microscope and we have to observe. You will find some motile microbes with a irregular shape and these are the amoebae. So when we observe the slide under microscope, we see some microorganisms which are motile moving here and there. So these locomotory organisms, microbes, are nothing but the microorganisms. So you can see here the structure that is nothing but the amoeba. Okay. त्या स्लाइडवरती आपल्याला छोटे अनियमित आकाराचे पण वळवळणारे जीव दिसतील. हे काय आहे? अमिबा. आणि हे कुठल्या गटामध्ये असणार आहेत? या जो किंगडम आहे प्रोटिस्टा त्याच्यामधले. ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. पहिलं कॅरेक्टर आहे these are protista are single celled organisms with a well defined nucleus enclosed in a nuclear membrane.
प्रोटिस्टा जे ऑर्गॅनिझम आहेत हे सिंगल सेलचे ऑर्गॅनिझम आहेत, एका सेलपासून बनलेले आहे आणि वेल डिफाईन्ड न्यूक्लियस यांच्यामध्ये असतं. म्हणजे न्यूक्लियस दिसतं पाहिजे ठळकपणे या ठिकाणी, इथं, त्यानंतर याच्यामध्ये न्यूक्लियस निश्चित त्याच्यात दिसतं. Enclosed in a nuclear membrane. So this nucleus is having a nuclear membrane, that is coating. Nucleus वरती आवरण आहे. So this is the first character. Then the second one, they have pseudopodia or hair-like cilia or wipe-like flagella for locomotion. These organisms are having outgrowths, hairy outgrowths. So this is called as a flagella. If the length of a hair is short, it is called as a cilia, and if they are longer one, then it is called as a flagella. या ऑर्गॅनिझमला हालचाल करण्यासाठी छोटे छोटे काही वेळेला असे आउटग्रोथ्स असतात, तिथं तुम्हाला पॅरामेशियममध्ये दिसतील पहा, तर ते सिलिया आहेत. आणि या युग्लिनामध्ये एक लांबच्या लांब स्ट्रक्चर दिसतंय, दॅट इज द फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, हालचालीसाठी. ॲटोट्रॉफ्स, नेक्स्ट आपण पॉईंट बघूयात कॅरेक्टर. Autotrophs like Euglena, Volvox contain chloroplast. आता हा जो गट आहे प्रोटिस्टा, याच्यामध्ये हे वॉल्वॉक्स आणि जे दुसरे एक्झाम्पल सांगितलं युग्लिना, हे ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत, त्यामुळे ते ॲटोट्रॉफिक आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि दुसरा जो प्रकार यात आढळतो तो म्हणजे हेटेरोट्रॉफ्स. सो एक्झाम्पल्स आर अमिबा अँड पॅरामेशियम. यू सी द डायग्राम ऑफ अमिबा अँड दिस वन इज द पॅरामेशियम. ओके, हे दोन त्याचे एक्झाम्पल्स आहेत. देन वी प्रोसीड टू द नेक्स्ट किंगडम, थर्ड किंगडम, दॅट इज द फंगाय. फंगाय म्हणजे बुरशी किंवा ज्याला कवक असं म्हणतो. बऱ्याच वेळेला आपण शाळेतनं घरी जातो आणि गडबडीमध्ये आपल्या दप्तरामधील डबा आपण काढत नाही, आणि जर 2 दिवस तसाच राहिला डबा आणि नंतर जर उघडलं तर आतमध्ये फर्स्ट क्लास बुरशीची वाढ झालेली दिसते, तर ती जी बुरशी आहे दॅट इज द फंगाय. आता काही जण लगेच म्हणतील की हे फंगाय इथं लिहिलंय, हे डायग्राम काढलं, असं कुठं दिसतंय डब्यात. जरी हे दिसत नसलं तर हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परत हे सगळे जे बुरशी वाढलेली असेल त्या अन्नपदार्थावरची ते आपल्याला काढून स्लाइडवर घ्यावी लागेल आणि मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करावं लागेल. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फंगाय. सी ॲक्टिव्हिटी. Take a moist piece of bread or bhakri and keep it in a container with lid for 2 to 3 days. जर समजा आपल्याला पाहायचं असेल तर मुद्दामहून डब्यात काही भाकरीचा तुकडा, ब्रेडचा तुकडा थोडासा भिजवायचा आणि डब्यात ठेवून डबा बंद करून ठेवायचा. असं का करायचं, तर ह्या बुरशीचं वैशिष्ट्य, फंगायचं वैशिष्ट्य आहे की डॅम्प आणि मॉइस्ट प्लेसेसमध्ये, दमट कोंदट जागेमध्ये ते वाढते. मग तसं एन्व्हायरमेंट क्लिअर करण्यासाठी ते बंदिस्त करून ठेवायचं. किती दिवस ठेवणार, 2-3 दिवस. Then after 2 to 3 days, a fine cotton thread like tuft is found growing on the surface of the bread. So we have kept the piece of a bread or the bhakri. Okay, so on that this fungi start to develop and we see a fine mucilage, not mucilage but the fiber like structure, thread like structures are there. So this is called as a tuft. म्हणजे अतिशय बारीक कापसाचे धागे असल्यासारखी बुरशीची वाढ त्याच्यावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. Prepare a temporary mount of a few threads from this culture and observe it under the microscope. Then what we have to do? Just we have to take some threads from the mycelium or the fungus from that food material, and we have to keep it on the slide and we observe to under the microscope. So what we see, the fungal structure or body of fungus, how it is. See the structure. This entire fungi, how it is having a thread like body. So these are the threads and it is called as a hyphae. What is the name of this thread? Hyphae. So singular one is called as a hypha and plural is a hyphae. म्हणजे एक धागा असेल तर हायफा असं म्हणायचं आणि अनेक धागे सगळे जे गुंडाळी असते त्याला हायफी असं म्हणायचं. त्याला आणखीन एक शब्द आहे मायसेलियम. ठीक आहे. So from these threads of the hypha, some branches are developing in upward direction. Okay, so this is called as a sporangiophore. What is the name? Sporangiophore. So this stalk like structure and on that a ball like structure is there. So this structure, that is the stalk, it is called as a sporangiophore, and the apex ball like structure is there and that is called as a sporangium. लक्षात येतं का बघा,
हे जे वरती आहे स्ट्रक्चर हे स्पोरॅन्जियम आहे आणि हा जो स्टॉक आहे ते काय स्पोरॅन्जिओफोर. ठीक आहे. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस स्पोरॅन्जिओफोर अँड स्पोरॅन्जियम? This sporangium is consisting of small spores, microspores. Okay, and when it get matured, it burst open and small spores are released. पूर्ण हे जळ विकसित होईल त्यावेळी हे फुटतं, हे तडकतं आणि त्याच्यामधून असंख्य हे मायक्रोस्पोर्स बाहेर पडतात. ठीक आहे. आता हे कशासाठी बाहेर पडतात? तर या स्पोर्सला परत चांगली जागा मिळाली, खायला प्यायला अन्न मिळालं की त्याच्यापासून परत बुरशीची वाढ सुरू होईल. याच्यामध्ये आणखीन एक पार्ट आपल्याला दिसतोय. याच्या खालच्या बाजूला काही रूट सारखे स्ट्रक्चर दिसत आहेत. हे रूट्स नाही आहेत, रूट्स सारखे मी म्हणतोय. सो दीज आर कॉल्ड ॲज ए रायझॉइड्स. रायझॉइड्स त्याला मराठीमध्ये मुलाभ असं म्हणतात. ओके. सो दीज आर युज्ड ऑर दीज आर ॲक्टिंग लाईक अ रूट्स. दे ॲब्सॉर्ब द न्यूट्रिएंट्स अँड द वॉटर फ्रॉम द फूड मटेरियल. ज्या अन्न पदार्थावर ज्या वस्तूवर ते वाढत आहेत त्यातून हे पाणी आणि न्यूट्रिएंट्स शोषून घेतील. याच्यामध्ये आणखीन एक पार्ट आहे कॉल्युमेला असं एक नाव लिहिलंय. कॉल्युमेला मीन्स द स्टॉक ऑर द सरफेस ऑन विच दिस स्पोरॅन्जियम इज गेट डेव्हलप्ड. ओके. सो दिस इज अबाउट द एक्सप्लेनेशन रिगार्डिंग द ॲक्टिव्हिटी अँड स्ट्रक्चर ऑफ अ फंगाय. देन वी सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फंगाय. आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे फंगायच्या. फर्स्ट वन, these are non-green. फंगायचं वैशिष्ट्य काय? These are not having chloroplast and as the chloroplast is absent, these are non in green color. As they are non-green, that means they are not having green color, then they are having different colorful patterns. You see this rich structure, a beautiful color pattern in case of fungi. These are non-green eukaryotic, that means advanced, heterotrophic, depending on others organisms. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. Then second one, most of them are saprophytes, saprotrophs or the saprophyte. That means these are living on dead and organic matter, dead decaying organic matter. जे काही कुजणारं, सडणारं, नासणारं जे वस्तू आहेत, म्हणजे झाडाची पानं असतील, मेलेलं एखादा प्राणी असेल, चपला, बूट, बारदाना, याच्यावरती ते वाढतात. They feed upon the decaying organic matter. मी आता बोललो. Next one, next character, that is their cell wall is made up of tough and complex sugar called chitin. So this fungus is formed by the cells and the cells are having a typical coating or the covering and that is called as a chitin. या फंगसच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला एक विशिष्ट आवरण असतं किंवा वॉल असतं. ते कशाचं बनलंय? कायटिन. स्पेलिंग जरी CHITIN असेल, चायटिन नाही म्हणायचं, चिटिन, तर कायटिन असं म्हणायचं. ठीक आहे. देन नेक्स्ट, सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आणखीन एक फंगसचं खास वैशिष्ट्य असं की काही फंगसमध्ये एकाच्या ऐवजी जास्त न्यूक्लियस दिसतात, म्हणजे मल्टी न्यूक्लिएट कंडिशन आहे. ओके. आणि ही मल्टी न्यूक्लियस कंडिशन काही फंगसमध्ये पाहायला मिळते. देन एक्झाम्पल्स आपण याचे बघूयात. एक्झाम्पल्स, बेकर्स ईस्ट. आपण जे बेकरी प्रॉडक्ट्स आणतो, ब्रेड असेल किंवा टोस्ट असेल किंवा पाव असतील, तर हे तयार करण्यासाठी बेकरीमध्ये बेकर्स ईस्ट वापरतात. हे बेकर्स ईस्ट म्हणजे सुद्धा एक फंगायचा टाईप आहे. देन सेकंड वन इज ॲस्परजिलस, फंगस विच इज फाउंड ऑन द कॉर्न. मका असते ना, मका, त्या मक्याच्या कणसावरती फंगस वाढते, टिपिकल, त्याचं नाव आहे ॲस्परजिलस. देन पेनिसिलियम अँड मशरूम्स. इथे जे डायग्राम दिसते ना तुम्ही पाहताय, हे मशरूमचे प्रकार आहेत. ह्याला आणखीन एक नाव आहे, काही जणांनी हे बघून आठवलं असेल, ह्याला काय म्हणतात? भूछत्र. काही जण याला कुत्र्याची छत्री म्हणतात. तर हे भूछत्र किंवा कुत्र्याची छत्री म्हणजेच काय? मशरूम्स. त्याचं शास्त्रीय नाव आहे आळिंबी. ओके. यातल्या काही जाती ह्या इडिबल आहेत, म्हणजे खाण्यायोग्य असतात. मोठमोठ्या हॉटेलमध्ये या मशरूमची डिश मिळते. खूप महाग असतात कारण ह्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असतात की जे आपल्याला शरीरासाठी आवश्यक असतात किंवा चांगले असतात. तर या आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही, यातल्या काही मशरूमच्या जाती ह्या इतक्या भयानक आहेत, जवळजवळ 3000 प्रकारचे मशरूम्स आपल्याला पाहायला मिळतात.
आणि त्यातल्या काही जाती हे इतक्या विषारी आहेत तर खाणं सोडा, केवळ वास जरी घेतलं तरी आपल्याला मृत्यू येऊ शकतो, इतक्या त्या भयानक आहेत. Though many systems of the classifications are introduced after the Whitaker's five kingdom system is widely accepted. म्हणजे आता आपण जी सिस्टीम बघतोय फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन, याच्यामध्ये थर्ड किंगडम बघितलं आपण फंगाय, आणि हे जरी फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन असलं तरी त्यातले आपण 3च किंगडम आता या इयत्तेत अभ्यास करणार आहोत, आणि उरलेले जे किंगडमचा अभ्यास होतो नंतरच्या इयत्तेमध्ये 9th स्टँडर्डला आहे. आता जरी हे फाईव्ह किंगडम अभ्यास केला जात असला तरी सुद्धा नंतर आणखीन काही सिस्टीम क्लासिफिकेशनची डेव्हलप झालेली आहे किंवा ती ॲक्सेप्ट केलेली आहे. सम फंगाय, इथं आणखीन एक डायग्राम दिली आहे पहा, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ना मशरूमचे जे प्रकार आहेत, हा एक आहे आणि ही दुसरी आणखीन एक फंगाय आहे, त्याचं नाव आहे पेनिसिलियम.